नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. गुरुची लक्षणे सांगताना स्वामी विवेकानंद एक भगवान श्री रामकृष्ण यांची गोष्ट सांगतायत. ती अशी की दोघेजण एकदा एका आमराईत फिरायला गेले. त्यांच्यापैकी ज्याच्या मनाची ठेवण अतिशय व्यवहारी होती तो त्या आमराईत शिरताच तिथे एकूण आंब्याची झाडे किती आहेत, कोणत्या झाडाला किती आंबे लागले आहेत, एकेका फांदीला किती पाने आहेत, आमराईची सरसकट किंमत किती होऊ शकेल वगैरे वगैरे नाना विचारात अगदी गढून गेला. त्याच्याबरोबर दुसरा जो होता त्याने या साऱ्या रिकाम्या पंचायती न करता सरळ जाऊन आमराईच्या मालकाशी गट्टी जमवली आणि झाडाखाली बसून एक एक आंबा तोडून आपली खायला सुरुवात करून दिली. सांगा बघू, त्या दोघात अधिक शहाणा कोण? पाने मोजणारा की आंबे मटकवणारा? म्हणून आंबे खा, पोट भरेल. केवळ पाने मोजून हिशेब करून काय लाभ? हे खांद्या, डहाळ्या आणि पाने मोजणे आणि टिपणे घेऊन त्यांचा हिशेब ठेवणे अजिबात सोडून द्या. ज्यांना ते आवडत असेल ते करोत, त्यांनाच ते लखला बसो. आपल्याला त्याची मुळीच गरज नाही. आता या साऱ्या प्रकाराचाही काही फायदा आहे जरूर, नाही असे नाही, पण तो अन्य क्षेत्रात, या धर्माच्या क्षेत्रात नव्हे. त्याचे स्थान निराळे, धर्म त्याचे स्थान नव्हे. अशा पाने मोजणाऱ्यांमध्ये एक देखील यथार्थ धर्मवीर निपजलेला आढळायचा नाही. मानव जीवनाचे सर्वोच्च लक्ष, मानव जीवनातील सर्वात गौरवाची वस्तू जो धर्म, तो आचरावयाचा असल्यास या असल्या पाने मोजण्याच्या आट्यापिट्याची आणि त्यासाठी इतक्या दगदगीची काहीसुद्धा गरज नाही. तुम्हाला जर खरोखर भक्त व्हावयाचे असेल तर कृष्ण व्रजात जन्मले होते की मथुरेत, ते करीत काय असत, नक्की कोणत्या तारखेस त्यांनी गीता सांगितली वगैरे वगैरे जाणून घेण्याची तुम्हाला काळजीही जरूर नाही. त्या गीतेत स्वधर्मासंबंधीनी भगवत प्रेमासंबंधी तो सुरेख उपदेश केलेला आहे. त्याचे तत्परतेने श्रद्धापूर्वक अनुसरण करणेच वास्तविक तुमच्या दृष्टीने आवश्यक होय. तिच्या वा तिच्या प्रणेत्याच्या संबंधीचा बाकीचा सारा तपशील जाणत बसणे हे पंडिताच्या पांडित्य रसास्वादनासाठी आहे. आपल्याला त्याचे काहीच प्रयोजन नाही. पंडितांना ते हवे असते. त्यांच्या पंडिती वादावादीला शांती शांती म्हणून आपण या सारे आपले आंबे खाऊया. गुरुच्या ठिकाणी असावी अशी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्पापता. लोक पुष्कळदा म्हणत असतात, गुरुचे शील, तो काय करतो काय नाही हे बघत बसण्याची काय जरूर. तो काय सांगतो ते बघावे आणि त्याप्रमाणे वागावे म्हणजे झाले. बाकी पंचायतीची गरज काय? पण हे म्हणणे बरोबर नाही. गतिविज्ञान, रसायनशास्त्र किंवा इतर एखादे भौतिक विज्ञान शिकवायचे असल्यास ते शिकवणारा कसाही असला तरी चालेल, त्याच्या कशालाच काही हरकत नाही. कारण या भौतिकशास्त्रांच्या शिकवण्यात आवश्यक असतो फक्त बुद्धीचाच प्रकर्ष, केवळ बुद्धीचेच तेज. परंतु अध्यात्मविद्येची गोष्ट अगदीच निराळी. आचार्य अशुद्ध चित्ताचा असेल तर त्याच्या ठायी धर्माचा अल्पस्वल्पही प्रकाश असणे अगदी असंभवनीय होय. अशुद्ध चित्ताची व्यक्ती कसला धर्म शिकवू शकणार? स्वतः आध्यात्मिक सत्याची उपलब्धी करून घेण्याचा किंवा इतरात त्याचा संचार करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे हृदय मनाची पवित्रता हा होय. जोवर चित्त शुद्ध होत नाही तोवर भगवंताचे ओझरते दर्शन वा त्या अतींद्रिय सत्तेचा आभास देखील लाभणे केवळ दुरापास्त होय. म्हणून धर्माचार्याच्या बाबतीत आधी तो काय आहे हे पाहणे आवश्यक आणि नंतरच तो काय सांगतो ते. तो पूर्णतया शुद्ध असावयास हवा, तरच त्याच्या शब्दांना किंमत असणार. कारण तरच तो शक्तीचा संचार करावयास खरोखर समर्थ असू शकतो. ज्याच्यात स्वतःमध्ये शक्ती नाही तो संचार कशाचा करणार? गुरुचे मन याप्रमाणे प्रबल आध्यात्मिक स्पंदनांनी युक्त असावयास हवे. तेव्हाच कुठे शिष्यात त्याचा संचार होऊन त्याला सहानुभव येणे शक्य आहे.
शिष्यात काहीतरी प्रत्यक्ष संचारित करणेच वस्तुतः गुरुचे कार्य होय. केवळ शिष्याची बुद्धिशक्ती वा तत्सम अन्य एखादी शक्ती उत्तेजित करून देणे नव्हे. यथार्थ गुरु शिष्य संबंधात गुरुतून शिष्यात वास्तव नि अनुभव्य खरेखुरेनी प्रत्यक्ष असे काहीतरी संक्रामित होत असते, यात संदेह नाही. अतएव गुरु शुद्ध चित्ताचाच असावयासच हवा. आता गुरुची लक्षणे क्रमशः अजून पुढील भागात बघूयात. थँक्यू.